अगं हळू. पुष्पी अगं कोणाचा राग काढते माझ्यावर? जाईचा. आईचा? आता काय केलं तिनं? काय नाही केलं ते विचारा. जेव्हा बघावं तेव्हा मला पाण्यात बघतात. सारखं आपलं माझी लेक, माझी माई, माझी पोरं. त्या माईला नुसतं डोक्यावर घेऊन नाचतात. मला घालून पाडून बोलायची ना, एक संधी सोडत नाही ती म्हातारी. पुष्पे, माझी आई आहे ती. हो ना? तुमच्या आईला जाऊन विचारा, अजून किती दिवस राहणार तिथं? आश्रमातले लोक पण वाट बघत असतील, निघा म्हणावं. निघा काय निघा? अगं हे तिचं घर आहे आधी, मग आपलं. आणि काय ग, राहिली ती 2-4 दिवस इथं, तर तुला काय अडचण आहे? 2-4 दिवस म्हणता म्हणता ना 2 महिने झाले. आश्रमात होत्या ना त्याच बऱ्या होत्या. इथं आल्यापासून ना माझा श्वास पण त्यांच्या परवानगीनं चालू आहे असं वाटतंय त्यांना. जा आता म्हणावं. कोण आहे? वैदी. अगं ये ना, ये. काकी. अण्णा, बरं वाटतंय का आता? काकी म्हणाल्या होत्या की केरळवरून काहीतरी स्पेशल औषध आणलंय, त्यांनी फरक पडेल म्हणून. अगं वय फरक पडलाय तसा. आणि पुष्प पण रात्रंदिवस माझी सेवा करते ना. आणि आता बरं का बरं वाटलं ना की हे समज साम्राज्य. अगं हळू हळू हळू. अगं तो गोळा चढला होता ना, तो उतरवला. बसून बसून फार वाद भरतोय ना. हो हो हो. तू बोल ना, तू कशाला आली होती? काम असं काही नाही, मला जरा बोलायचं होतं. पण हरकत नाही, मी नंतर येते ना. अगं कशाला, झालंच आहे माझं. तू हो पुढे, मी आलेच. काय चाललं होतं तिच्या समोर? साम्राज्य साम्राज्य. अगं ते हळू हळू. लक्षात आहे ना मी काय सांगितलंय तुम्हाला? एकदम नो प्रॉब्लेम, नो टेन्शन. तसंच बोलायचं. एकदम. आणि घाबरायचं नाही हं? हा, मी इथं थांबा, तुम्ही इथंच थांबायचं. बर. मी त्यांना इकडं बोलवतो, तुम्ही नाही जायचं तिकडं. नाही, मी इथंच थांबतो. घेऊन लेक्चरला. हा, त्या आल्या पाहिजे तुमच्याकडं. लक्षात आहे ना काय बोलायचं ते? एकदम नो प्रॉब्लेम. मी सांगितलं ना, टेन्शन नाही. ओके, एकदम घेऊन या त्यांना. आलो मी त्यांना बोलवतो. टेन्शन नका घेऊ. शाळेत जर लय टेन्शन घेत राव. अच्छा, म्हणजे तू बनवलेल्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह आधी कोणीतरी चोरला, मग तुझा व्हिडिओ डिलीट करून त्यात दुसरा व्हिडिओ भरून तो बाबूला दाखवला. वैदे, हा तर सरळ सरळ तुमच्या नात्यात विष कालवायचा प्रयत्न केला गेलाय. पण हा वनवा पेटवला कोणी? अगं सांग ना. माई ना. आई हे करू शकते. हसून आपुलकी दाखवते, मनात मात्र वेगळेच हिशोब सुरू असतात. अगं वैदी, या सगळ्यात तुला एक गोष्ट लक्षात आली आहे का? कुठली गोष्ट? तुमचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यापासून माई घाबरली आहे की तुम्ही एकत्र याल म्हणून. अच्छा, म्हणून तिनं हा सगळा डाव.
माईसाहेब बोलायचं होतं जरा. बोला. आणि हा वेळ घेतली नाही तुम्ही आम्हाला भेटण्याची तरी आम्ही भेटतोय. व्यायात म्हणून हा अपवाद केलेला आहे. बोला पटापटा. नाही बरोबर आहे, तुमचं बरोबर आहे. तुमच्याकडे येळ नाही आणि आमच्या सारख्याला येळेवर काही मिळत नाही. म्हणजे सांगतो. काय ए खुर्ची आण रे मला. मागवतो. हा पांडुरंग खुर्ची आण एक. आता तुम्ही व्याही म्हणून समजून घेतलं, तसंच आम्ही पण इतके दिवस समजून घेतलंच की. पर माणसाला वेळेवर जर गोष्टी नाही मिळाल्या ना, लय चिडचिड होती. आणि जे हक्कानं मिळालं पाहिजे ते जर नाही मिळालं तर मग माझ्यासारख्या माणसाच्या मनात काट उगवतात. आणि मग असा काटेरी माणूस कोणासाठीच चांगला नसतो. एकदम मागण्या काय मागण्या आहेत तुमच्या? अगदी बरोबर ओळखलात तुम्ही माईसाहेब. तुम्ही लय धुरंधर येतो माईसाहेब, लईच. माग भीक माग. जे हवंय ते स्पष्ट शब्दात सांगा. अडवाई देई, तुला चुकीचं वाटणार नसेल तर एक सांगू का? बोला ना काकी. तू ना हे सगळं बाबूला सांगून टाक. काय? हा, त्याला खरं काय ते कळलंच पाहिजे ना. विच प्रतापला हे नाही 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 नको काकी. हे माझी कितीही इच्छा असली ना की त्याला खरं कळावं, तरी माईसाहेबांबद्दल त्याच्या मनात एक सॉफ्ट कॉर्नर आहे. काकी आता कुठे सगळं सुरळीत झालंय. अहो, ह्या गोष्टीमुळे आमच्यात वाद व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. बरोबर आहे तुझं. तरी पण ना एकदा नीट विचार कर. मी कायम तुझी साथ दिली. तुला बँकेत नोकरीला लावण्यापासून लग्नानंतरही मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. माझीच काय, तुझी पण हीच इच्छा असेल ना की माई तिच्या लेकराचा त्याग म्हणून वापर करते, हे बाबूला कळायलाच हवं. नाही त्याला कळायलाच हवं. बिचारा माझा बाबू. आता तुला हे सगळं कसं सांगायचं, त्याला कसं विश्वासात घ्यायचं हे तू बघ बाई. नाही म्हणजे कसं आहे, असं वरवर आमच्या कानावर आलं किंवा हायवे शेजारी बंगल्यांची नवीन कॉलनी उभी राहते, ती उभी करण्यात तुमचा लयच मोठा वाटा आहे म्हणे. असं कुजबुज कानावर आली, वरवर कानावर पडतं आपलं. कशाला उलटा सुलटा घास घेताय? जे हवंय ते स्पष्टच सांगा. सांगतो ना.
कसं आहे नाही साहेब, रोटी कपडा और मकान, आता अन्न वस्त्र हे माझ्याकडं आहे. फक्त निवाऱ्याच तेवढं म्हणाल तर लयच मोड कळीला आलंय. तेव्हा आपली ती बंगल्यांची नवीन कॉलनी होतीये का रे तयार, त्यातलाच एक बंगला या गरिबाच्या नावावर तुम्ही करून द्यावा ही विनंती. द्या गो म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला द्या पैसे आणि घ्या तुमच्या नावावर करून. काय गरिबाची चेष्टा करताय होय बाई साहेब. अहो तुम्ही देताय 4 आणे आणि आमचा खर्च आहे 12 आणे, कसं जमायचं सांगा. तुम्ही जेवढं महिना मला पैसे दिले तेवढे समजे लावले तरी बंगला हातात नाही यायचा. बाई बाई साहेब, तुम्ही बंगला द्या म्हणजे तो तुम्ही मला द्या असं म्हणलं मी. जमणार नाही. मी माझ्या साईडनी तुम्हाला एवढी रिक्वेस्ट केली आहे, काय करायचं बघा. नसलच तुम्हाला काय माझं ऐकायचं तर मग मग काय मग काय असं आहे माई साहेब, मी म्हणजे एकदम फ्रस्ट्रेट झालेला माणूस आहे. मग असा माझ्यासारखा एखादा माणूस दारू पितो, त्याला नशे चढती आणि मग ते नशेमध्ये काही बाई बराळला तर मग अवघड होईल. काय माणसाच्या गरजा वाढल्या आणि मग ती अशी कानावर येणारी माहिती एकदम इम्पॉर्टंट आणि सिक्रेट, ती माहिती अशी सारखी येत राहते, कुजबुज कानावर पडत राहते. आणि मग अशा त्या इम्पॉर्टंट माहितीची किंमत बी लय जास्तच असते, आहे का नाही? धनाजीराव, नाही म्हणजे जरा जपून बोला तुम्ही. हा अरे मी बरोबरच बोलतोय. तुम्हाला ते खपत नाही त्याला मी काय करू, काय करणार? बघतो काय करायचं ते आम्ही बघतो, पण आत्ता निघा. हा बघा बघा, नाही बघाच, कारण काय केल्याने होत आहे रे. आधी केल्याची पाहिजे है की नाही. आणि माई साहेब, मला चांगलं माहिती आहे का बुवा तुम्ही लय समजूतदार आहेत, आहे की रे. चला मग येतो. धनाजी धनाजी धनाजी. माई, या धनाजीला वाटतं याच्या तालावर नाचणारं प्याद आहे मी. याला काय माहित तुमच्या तालमीत तयार झालेला खेळाडू आहे मी. जालिंदर, तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या तेजप्रतापांचं आणि त्या पोरीचं नातं तुटलं का एकाला आम्ही इतकं मिस करणार. मी पण. आणि तो एक म्हणजे हा माणूस.
ते आम्हाला एका गोष्टीचं नवल वाटतं का? काही नाही याच्याकडे, पण एवढा माज येतो कुठून? एवढ्या खात्रीनं चालतो का ह्याच्या पायाखाली खड्डा आहे हे बघायलाही वेळ नाही याला. तर आपल्या बाबतीत आपल्या आजूबाजूला काय काय घडतंय याचा विचार करायला याच्याकडे कुठून वेळ असणार? म्हणजे या माईसाहेब मक्तेदारांना खणलेल्या खड्ड्यात एकटाच पडणार नाही, तर आपल्याच हाडा मासाच्या आपल्याच रक्ताच्या त्या पोरीला घेऊनच पडणार. आणि मग होणार सर्वनाश. चांगलंय. ओ मिसेस जानकी वडील, काय आज तुमच्या हातात किचनचा कारभार? हा? मी नाही सांभाळतो का असं नाही हो. मिस्टर मक्तेदार? हम्म. आपण किचन मध्ये आहोत, जरा भान ठेवा. तुम्ही जवळ असला काय नसला काय माझं भानच राहत नाही. सगळीकडे मला तुमचाच भास होतो. आज शाळेत पण तुम्ही आला होता. हा, आणि मला प्रॅक्टिस पण करू दिली नाही. नुसतं तिकडं आपलं ढिक्की टिक्की ढिक्की टिक्की ढिक्की टिक्की चालू होतं. काय? मग हा, म्हणजे लुडबुड करत होता तुम्ही तिकडं, प्रॅक्टिस नाही करू दिली ना. म्हणून म्हणतोय की आता जर तुम्ही मिस्टर मक्तेदार, अचानक कोणीतरी टपकलं तर प्रॉब्लेम होईल. नका करू हे सगळं. बरोबर आहे तुमचं. मग चला कुठे? जिथं आपल्याला या गोष्टी करता येईल तिथं. म्हणजे मला महत्वाचं बोलायचंय तुमच्याशी, म्हणून म्हणतोय चला बेडरूम मध्ये चला. बोलायचंच आहे ना, मग इकडे बोल. ऐकते मी, बोल. असं काय करताय तुम्ही? हे म्हणजे कसं झालं माहितीये का, हे ते चौकात एकाच वेळेला सगळं सिग्नल लागल्यावर कसं होतं, इकडे जायचं का तिकडे जायचं, तिकडे जायचं का इकडे जायचं, असं होतं माणसाचं. कन्फ्युज होतो ना माणूस, कळत नाही ना. म्हणून म्हणतोय की जरा आता तुम्ही काय तुम्ही घाबरलो ना. मिस्टर मक्तेदार, जी काय चर्चा करायची ती आपल्या रूम मध्ये जाऊन करूया. बरोबर, या मी वाट बघतोय चर्चा. जा रे. तेजप्रताप इतक्या आनंदात आहे, आता याला काय आणि कसं सांगू? वैदी, तुझं बाबूशी काही बोलणं झालं का? काय म्हणाला तो? अजून नाही बोलले मी काकी. काही गोष्टी ना या वेळेतच व्हाव्या लागतात, नाही तर वही तुझी आणि गोष्ट कोणीतरी भलताच लिहून जायचा. पेनड्राईव्हचं बघितलं ना कसं झालं ते. काकी कळतंय मला तुम्ही काय बोलताय, पण मी त्याला सगळं खरं खरं सांगितलं की ते गैरसमज होता कामा नये एवढंच वाटतंय मला. बाबूसाठी काहीतरी बनवायचंय. अगं त्याला ना तुपातला शिरा आवडतो, तो बनव ना. चाललंय तरी काय? हा वैदे, आपल्या मूर्तीकडे याद्या बनवून द्यायच्या होत्या सामानाच्या, तू केल्यास का? नाही 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 दिल्या अजून. बरं चल मग आपण याद्या करूया. काकी, अगं लहानपणापासून तुझ्या अंगा खांद्यावर खेळले ग मी.
तू कशी आणि कुठं डाळ शिजवतेस ना चांगलं माहितीये मला. आणखी काके तुझ्या तर काके तू काके काके तू सॉरी काके तू अगं तुला वाटलं मी वैदेही आहे. नाही काके ते मी हे हा? काय काय कळलं मला. मी आलोच काकी सो सॉरी. मला आयडिया पण नव्हती की. असू दे ग वैदेही. बाबू तुझ्या प्रेमात पुरता बुडालाय बरं. हीच वेळ आहे. त्याच्या मानगुटीवरच भूत उतरवायची. काय रे बाबू, बायकोचा हात ओळखता येई ना तुला? आता ये बाहेर, मी जातीये. दार लावून घेते. गमजा घेत आहे माझी. आज तो मला मी सोडत नाही. थांबा अहो पळत्या कुठं. अहो थांबा पळू नका पळू नका थांबा. हो मिसेस आणखी पाडीव, माझी गमजा घ्यायला काकीला तुम्हीच पाठवलं होतं ना? तुझी शपथ घेऊन सांगते मी का पाठवेन काकींना. तर स्वतः पुढे आल्या. अरे खोटी शपथ घ्यायचं नाही, खोटं बोलायचं नाही. देशप्रताप मी आता मी तुम्हाला सोडत नसतोय. आता हसा. आता कुठं गेलं तुमचं हसू? काय झालं लाजायला आता? या घरात प्रायव्हसी नावाची गोष्टच नाहीये. तर कोणाला काय माहिती? काय किती वेळ? दिदे तुझं काय ग? अरे आजी आश्रमात जायला निघालीये. काय